सोलापूर महानगरपालिकेच्या कंत्राटी घंटागाडी कामगारांच्या प्रलंबित मागण्यांवर महापालिका प्रशासन आणि कंत्राटदाराकडून सातत्याने दुर्लक्ष केले जात असल्याने अखेर कामगारांच्या रागाचा उद्रेक झाला। दरमहा होणारी अनधिकृत पगार कपात, ESI कार्डचा अभाव, PF कामगार कायद्याचे उल्लंघन आणि नादुरुस्त गाड्यांमुळे होणारा मनस्ताप या विरोधात झोन 1, 2 आणि 3 मधील घंटागाडी कर्मचाऱ्यांनी आज अचानक काम बंद आंदोलन पुकारले। दरम्यान कामगारांच्या या आंदोलनाला आणि रास्त मागण्यांना जनहितार्थ जनआक्रोश सोशल असोसिएशनचे अध्यक्ष भाऊसाहेब कांबळे यांनी पूर्ण पाठिंबा पत्राद्वारे जाहीर केला असून या आंदोलनात लवकरच सहभागी होणार आहे। प्रशासनाच्या या दुर्लक्षामुळे शहराचे जे काही नुकसान होईल त्यास महापालिका प्रशासन आणि कंत्राटदारच पूर्णपणे जबाबदार राहतील असा इशारा दिला आहे। कामगारांनी मांडलेल्या व्यथांनुसार दरमहा कामावर हजर असूनही कोणत्याही स्पष्टीकरणाशिवाय 500 ते 5000 रुपयांपर्यंत पगार कमी दिला जातो। याबाबत तक्रार केल्यास दाद न देता थेट कामावरून काढून टाकण्याची धमकी दिली जाते। दरमहा 1 ते 5 तारखेदरम्यान सुपरवायझरने प्रत्येक कामगाराच्या हजेरीचा अधिकृत तक्ता प्रसिद्ध करावा आणि 10 तारखेच्या आत संपूर्ण पगार बँक खात्यात जमा करावा अशी कामगारांची मागणी आहे। दरमहा पगारातून PF आणि ESI ची रक्कम कपात केली जाते, मात्र कामगारांना ESI कार्डच दिले जात नसल्याने आरोग्य सुविधांपासून वंचित राहावे लागत आहे। सध्या शहरात धावणाऱ्या घंटागाड्यांची अत्यंत बिकट अवस्था झाली आहे। गाड्यांचे टप फाटल्याने पावसाचे पाणी आत येते, तर टायर्स, लाईट्स आणि वायपर पूर्णपणे गुळगुळीत झाले आहे। डंपिंग उचलणारे पत्रे कुजल्यामुळे कचरा रिकामा करताना मोठा अपघात होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। त्यातच प्रशासनाकडून कचऱ्याच्या वजनाची अट घातली जात असल्याने हलका कचरा उचलताना कामगारांची अडचण होते। त्यामुळे हलका कचरा उचलण्यावर अधिकृत बंदी घालावी किंवा वजनाची अट रद्द करावी असा प्रश्न कामगारांनी उपस्थित केला आहे। पावसाळा सुरू झाला तरी कामगारांना रेनकोट आणि वॉटरप्रूफ ग्लोव्ज देण्यात आलेले नाहीत। कडक रबराच्या गमबूटमुळे घर्षणाने पायाला फोड येत असल्याने मऊ पावसाळी बूट पुरवण्याची मागणी त्यांनी केली आहे। महाराष्ट्रातील इतर शहरांमध्ये कंत्राटी कामगारांच्या पगारात वाढ झाली असताना सोलापुरात गेली अनेक वर्षे अवघा 10,000 रुपये पगार दिला जात आहे। त्यामुळे कामगारांना किमान वेतन कायदा लागू करून महिन्यातून 4 भर पगारी सुट्ट्या देण्यात याव्यात अशी भूमिका कामगारांनी घेतली आहे। महापालिका प्रशासन आणि कंत्राटदाराने तातडीने मध्यस्थी करून या मागण्यांवर तोडगा न काढल्यास हे आंदोलन शहरातील सर्व 8 झोनमध्ये अधिक तीव्र करण्याचा इशारा संपकरी कामगारांनी दिला आहे।